छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा शाहू फुले आंबेडकर तसेच स्वातंत्र्य सेनानी हिराजी लोमाजी पाटील, समाजाचे आदर्श दिवा पाटील या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आगरी सेनेच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आगरी सेना प्रमुख ज्यांनी 38 वर्षापूर्वी समाज एक संघ व्हावा, समाजाची एकजूट व्हावी, जेणेकरून आपले हक्क हे आपल्याला मिळवता यावे, अबाधित राहावे आणि म्हणून ज्यांनी 38 वर्षापूर्वी या संघटनेची स्थापना केली ते आदरणीय आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब, सन्माननीय आमदार विश्वनाथजी बोरज साहेब, ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब, राजवताई, सन्माननीय प्रदीपजी साळवी साहेब, राहुलजी साळवी, नारायणजी अंधाडे साहेब, सतीश पाटील, आमचे पुणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आपल्या समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी मंडळी आणि या व्यासपीठासमोर आपण सर्व समाज बांधव आणि भगिनी, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम तर मी आदरणीय राजारामजी साळवी साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय। साहेब, कुठलीही व्यक्ती ज्या समाजात जन्माला येतो त्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असतो की त्यांचं जोही यश असेल, विजय असेल, त्या यशाचे विजयाचे कौतुक हे त्यांच्या समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी करायला पाहिजे। तसे मी देखील एक सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून आज आपण या समाजाचे सेनाप्रमुख आहात आणि आपण इथे मला बोलवलं, मान सन्मान केला, खरं म्हटलं तर खूप खूप आपले आभार व्यक्त करतोय। साहेब, 38 वर्ष ही संघटना आपण चालवली, यशस्वीरित्या चालवली, परंतु 38 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे। 38 वर्षापूर्वीचं ठाणं, 38 वर्षापूर्वीची मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आपण पाहिली आणि आजची पाहिली तर खूप जमीन आसमानचा फरक पडलेला आहे। आणि कुठंतरी मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो, जिथं आपल्या समाज बांधवांना वर्चस्व ठेवता नाही आलं तरी कमीत कमी आपलं अस्तित्व हे आपण प्रत्येकाने ठेवायलाच हवं। आणि खास करून मी सांगतो साहेब, मला नेहमी वाटायचं मी खासदार व्हायच्या अगोदर, कारण मी जेव्हा जेव्हा बघायचो आज आपले समाज बांधव देशे घडवले लागलेले आहेत। आमच्या भिवंडीचं सांगतो, तुम्ही मरून रेती व्यवसाय बंद झाला, वीट धंद्यावर गदा आणली गेली, क्रशर मशीन बंद झालं, म्हणजे जे जे आपले स्थानिक लोकांचे व्यवसाय होते, ज्या ज्या साहेब आपल्या जमिनी आहेत, MMRDA आल्यानंतर आरक्षण हे जमीन मालकावर पडतं। जे बिल्डर लोक घेतात ना जागा, त्यांच्यावर आरक्षण कधी पडत नाही। एक 5-10% अपवाद असेल तर, पण 90% आरक्षण हे शेतकऱ्यांच्या जागेवर पडलं जातं। ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपला एक व्हायला लागेल, आपल्याला आवाज देखील उठवावा लागेल। एक नवी मुंबई सारखा विषय आहे, आपल्या सगळ्यांचा विषय जो गावठांचा प्रश्न आहे। साहेब, गावठांचा प्रश्न 1970-72 पासून एक रखडलेला विषय आहे। खरं म्हटलं तर शासनाचाच नियम आहे, प्रत्येक 10 वर्षात गावठांचा विस्तार झाला पाहिजे, परंतु सिडको ऐकायला तयार नाही, शासन ऐकायला तयार नाही, असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। शासन म्हणजे काय? तुम्ही मला खासदार बनवलं आणि मी त्या सत्तेत गेलो म्हणजे मी शासन झालो का? शासन हे सर्वसामान्य लोक आहेत, तुम्ही निवडून देता म्हणून शासन बसतो आणि तुम्ही ज्याला ठरवता तो तिथं बसतो। हे सगळे अधिकार तुमचे आहेत आणि म्हणून साहेब या अशा काही गोष्टी आहेत याच्या विरोधात मी आज खास त्याच्यासाठी पण तुम्हाला विनंती देखील करायला आलोय। सूचना करणार नाही कारण मी तेवढा मोठा नाही, परंतु मी विनंती नक्की करेन की साहेब आज आपल्या समाज बांधवांचे खूप मोठे प्रश्न आहेत। मला संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील माहित नाही,
पण मी माझ्या जिल्ह्यातील सांगतो, आज पूर्ण नवी मुंबई आगरी कोणाची होती ना, मुंबई कोणाची होती, कल्याण डोंबिवली कोणाची होती, ठाणे कोणाचं होतं, पण आज आगरी कोळी समाज कुठे आहे, आमचे नेते कुठे आहे? आणि म्हणून उशिरा का होईना पण आता आपल्याला सगळ्यांना जागे व्हायला लागेल. आणि कधी लक्षात ठेवा, आताची जी परिस्थिती आहे हक्क मागून मिळणार नाही, तुम्हाला तो घ्यायला लागेल, हेही लक्षात ठेवा. कारण काय, आपण सगळीकडे बघतो साहेब, नोकरीच्या विषयी असेल आपल्या लोकांना प्राधान्य दिले जातात. मुंबईतला मराठीचा मुद्दा सोडा, पण मी आमच्याकडे पाहतो कुठे आपल्या लोकांना प्राधान्य दिले जातं. या सर्व गोष्टींसाठी मीही स्वतः सांगतो साहेब, तुम्ही जेव्हा जेव्हा आवाज उठवाल, मी खासदार म्हणून नाही तर मी तुमचा मुलगा म्हणून तुमच्या सोबत सदैव असेल. विषय कुठलाही असू द्या. आमच्या वसईचा एक माता भगिनी विषय सांगितला, त्या रिसॉर्ट विषयी मी आताच माहिती घेईन, तर मला अजून पूर्ण माहिती नाही, परंतु ती माहिती घेऊन उद्या परवा जेव्हाही सीएम साहेब इकडे असतील, मुंबईला असतील, आपले विश्वनाथ भोईर साहेब आहेत, इकडे आमचे म्हात्रे साहेब आहेत, दोन्हीही सत्तेचे आमदार आहेत आणि तसे आमचेही संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे आपण सीएम साहेबांना भेटू शकतो, या विषयावर मार्ग काढू शकतो. दुसरा एक विषय झाला 41 बिल्डिंगचा, तिच्या अनधिकृत ठरवल्या. एक 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील 5 अनधिकृत बिल्डिंग तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले, परंतु ते कोर्टाने आदेश देताना त्या 5 बिल्डिंग मध्ये जे लोक राहतात त्यांची नुकसान भरपाई एका बिल्डरने द्यावे, अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाचा. तो आदेश देखील माझ्याकडे आहे, मी तुमच्याकडे तो आदेश देईन. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो. असे अनेक विषय असतील. पुढच्या वेळेस साहेब आपण आगरी सेना नाही, आगरी कोळी सेना, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आगरी कोळी हे तर वेगळा प्रकारच नाही. दोन्हीचे परंपरा किंवा जे काही हे असतील, लग्न समारंभ असतील किंवा सण उत्सव असतील, हे आपण सगळेजण एकाच पद्धतीने साजरे करतोय. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी समाज बांधवांनी एकत्र व्हायला पाहिजे. येणारा काळ तुम्हाला वाटत असेल तेवढा सोपा नाही. मुंबईत जरी आगरी समाज असला तरी ते दिसत नाही. पुणे साहेब बरोबर आहे ना, आज किती आपले नगरसेवक आहेत, किती आमदार आहेत, हे सगळं लुप्त होत चाललं असतं. पण याच्यासाठी सांगतो, मी कधी दुसऱ्या समाजाच्या नेत्यांना दोष देत नाही. मी नेहमी सांगतो आपण कुठे कमी पडतो. मी 2009 विधानसभा हरलो, मी कुठे कमी पडलो याचा अभ्यास केला. 2014 लोकसभा देखील हरलो, 2019 तिकीट नाही मिळालं. परंतु या सर्व बाबतीत मी सतत 15 वर्ष या खासदारकीचा पाठपुरावा केला. मी कुठे कमी पडतो, माझी कमी भरून करण्याचा प्रयत्न केला. परंतु 2024 मी साळवे साहेबांना देखील भेटलो, साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि त्याच ठिकाणावर साहेबांनी सांगितलं की मामा माझा 100% तुला आशीर्वाद आहे आणि तू निवडून येणार. आणि बरोबर साहेबांनी बोलल्याप्रमाणे मला आशीर्वाद दिला. मी आज तुमच्या समोर खासदार म्हणून उभा आहे. साहेबांचे अनेक आपल्या समाज बांधवांचे अनेक जाती धर्माच्या लोकांचे मला सहकार्य मिळाले, आशीर्वाद मिळाला आणि म्हणून आज खासदार आहे. परंतु तरी सुद्धा एक समाज बांधव म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन, जिथं जिथं समाजाचा विषय असेल, जिथे जिथे समाजाचे प्रश्न असतील, पहिला प्राधान्य देऊन मी तिथं उपस्थित असेल आणि प्रामाणिकपणे तो प्रश्न सोडवण्याचा आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू. एवढा आजच्या दिवशी बोलतोय. विषय खूप होते परंतु वेळ खूप झालेली आहे आणि मला देखील जायचं आहे. मी साहेबांची आपली सगळ्यांची खास करून माफी मागतो, तर मला असं काही द्यायचा विषय नव्हता, परंतु आता मला फोन आला. मी तुम्हाला सांगू शकत नाही, एक थोडा वेगळा विषय झाला म्हणून मला निघायचं आहे. मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद.
सगळ्यांच्या राणीच्या निघाल्या